करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. समर्थ म्हणाले, उत्तमाचा भाग दिलेला आहे. पैसा येतो, पैसा जातो, परंतु एकदा का नाव खराब झालं तर आपण आपली इज्जत स्वतःहून गमावून बसतो. आपण आपल्या देहापेक्षा सर्वात जास्त महत्त्व जे आपण देत असो ते आहे पैशाला. पैसा हा आपल्या दैनंदिन गरजा भागवणारी वस्तू आहे. त्याची मूल्य बघा प्रत्यक्षपणे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये केलं जातं, परंतु त्याची किंमत ही मनुष्यापेक्षा, आपल्या या देहापेक्षा जास्त नाही. मग पैसा येतो, पैसा जातो. आज आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, परंतु आपलं शरीर साथ देत नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय? जर आपल्याकडे अफाट पैसा असेल, एखाद्या गरजवंताला, आपल्या शेजारी असणाऱ्या बघा आपल्या मित्राला जर आपल्याला 5 रुपयाची सुद्धा मदत जर करता येत नसेल तर त्या पैशाला व्हॅल्यू काय? म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपण कोणाला जास्त महत्त्व देतो? आपल्या या देहापेक्षा सर्वात जास्त किंमत कशावर आहे तर आपण पैशाला किंमत देत असतो. पैसा ही लक्ष्मी आहे, नमस्कार आहेच, परंतु ज्याची लक्ष्मी आहे त्या नारायणाला आपण विसरलो. अरे ज्या भगवंताने प्रत्यक्षपणे आपल्या हा सुंदर देह घडवला त्याला आपण विसरलो. बरोबर की नाही? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, परंतु आपण त्यालाच विसरलो. ज्याची किंमत बघा प्रत्यक्षपणे या देहाची किंमत ज्याच्यामुळे आहे त्यालाच आपण विसरलो. आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करायचं आहे, ते काम 8 ते 10 तासाचं आहे, परंतु आपण ओव्हरटाईम करत असतो. पुन्हा आपण लवकर सकाळी येतो आणि पुन्हा 12-12, 14-14 तास आपण काम करत असतो. का महत्त्व आहे? कोणाला महत्त्व दिलेलं आहे? पैसा. या संपूर्ण देहाची काळजी न करता पैशासाठी आपण काम करत असतो. आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो. बघा एखादी ट्रेन जर उशिरा झाली तर आपल्या प्लॅटफॉर्मवर भरपूर सारी गर्दी पाहायला मिळते. त्या चेंगराचेंगरीमध्ये सुद्धा आपण आपल्या देहाची काळजी करत नाही, परंतु आपल्याला वेळेवर पोचायचं असतं. बरोबर की नाही? म्हणजे किंमत कोणाला दिली तर प्रत्यक्षपणे वेळेला किंमत दिली. परंतु या देहाची किंमत केव्हा आपण करू? हा देह जरी नाशिवंत असला तरी शाश्वती काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. आता विचार करा, आपल्या आईने, आपल्या वडिलांनी जर आपल्याकडे पैसे मागितले तर आपण त्यांना नाकारतो. आपण त्यांना अनेक प्रकारची कारणं देत असतो की मला फ्लॅटचं रेंट भरायचं आहे, भाडं भरायचं आहे, मला बँकेचं लोन आहे ते भरायचं आहे, गाडीचा हप्ता आहे, माझ्या पत्नीसाठी मला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. परंतु आपण आपल्या आईवडिलांसाठी खर्च करायला मागत नाही. त्यांच्या औषधोपचारासाठी ज्या लागणाऱ्या गोळ्या आहेत
ते सुद्धा आपल्याला आणता येत नाही. म्हणजे विचार करा किंमत कोणाला दिली. भाग कसा दिलेला आहे समजून घेतलं पाहिजे. ज्याने संपूर्णपणे ही सृष्टी दाखवली त्या भगवंताला तर नमस्कार आहेच, परंतु ज्या आईच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या आईला नमस्कार करता यायला हवा. कारण ही शिकवण आपल्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव या 4 स्तंभावरून आपल्याला कळली ना. म्हणून समर्थ म्हणाले, पैसा आहे, पैसा आज आहे तर उद्या नाही. आज आपल्याकडे खूप सारा पैसा आहे. बघा, आपल्याला रात्रभर झोप लागेल का? नाही लागणार. रात्रभर आपण विचार करू, अरे जर कोणी आपली बेल वाजवली, कडी वाजवली तर आपला देह घाबरणार, दचकणार. कारण का? कोणी आलं, कोणी पैसा आपला नेला तर. परंतु ज्याच्याकडे काहीच नाही आहे, एखाद्या व्यक्ती आपल्याला झोपडीमध्ये बघा झोपलेला दिसतो, रस्त्यावर झोपलेले दिसतात आयशा आरामात. विचार करा, जवळून गाडी जाते, कार जाते, स्कूटर जाते तरी आनंदाने झोपत असतात. विचार करा की त्यांना सुखाची झोप लागते का आपल्याला सुखाची झोप लागते. ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाही आहेत, आणि ज्याच्याकडे दात आहेत तर त्याच्याकडे चणे नाही आहेत. भाग समजला? म्हणून पैसा ही अशी गोष्ट आहे ना, पैशापेक्षा किंमत कोणाला द्यावी? आपला जो देह कष्ट करत आहे, बरोबर की नाही? कष्ट केले तर नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होतं. कष्टविना फळ नाही, केल्याविना होत नाही, सांगितलेलं आहे ना भाग. आधी कर्माचा प्रसंग का सांगितलं? कर्म केले पाहिजे सांग. कदाचित बघा प्रत्यक्षपणे जे प्रसंग येतात कोणामुळे येतात? आपण आजचं काम उद्यावर ढकललं तर आपण वेळेचा काय केला? दुरुपयोग केला, बरोबर की नाही? त्रास कोणाला झाला? तर आपल्यालाच झाला. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, जे आपलं नाव आहे ना ते खराब होता कामा नये. आपल्यामुळे आपल्या घरच्यांचं नाव कमी होता कामा नये. का सांगितलं? आपण प्रसिद्धीसाठी पुढे जात असतो की माझं नाव चमकायला हवं, परंतु चमक कशामध्ये हवी? वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, असं होता कामा नये ना. वरून जरी सुटाबुटात दिसत असलास, पांढरे शुभ्र कपडे जरी परिधान केलेस, हातामध्ये अंगठ्या, ब्रेसलेट, चैन सर्व काही परिधान केलेलं आहेस, परंतु जर कर्म वाईट असती तर शेवटी जमानावे शून्याकार ना. मग त्या पैशाचा उपयोग काय? पैशाचं महत्त्व काय आहे हे समजलं गेलं पाहिजे. पैशाचं मूल्य हे कशामध्ये मोजता येत नाही. आपल्याकडे असणारा पैसा, त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत. आता आपल्या पतीला किती पगार आहे हे पत्नीने ओळखायला हवं. आपण त्यामध्ये किती सुख मानतो, बरोबर की नाही? एखाद्याला 40,000 पगार असेल, ज्याला 40,000 आहे त्याची पत्नीसुद्धा आनंदी आहे, आणि ज्याला 10,000 आहे त्याची पत्नीसुद्धा 10,000 आहे. परंतु खर्च कसा करायचा आणि शिल्लक कशी वाढवायची, बरोबर की नाही, हे कळलं पाहिजे. ज्या पत्नीचा पगार 50,000 आहे त्या नवऱ्याने बघा प्रत्यक्षपणे काटकसर घराकडे लक्ष, म्हणजे विचार करा. अनेक प्रकारचे प्रसंग येतात. प्रसंग संकट सांगून येत नाही. आपल्याकडे बँक बॅलन्स असलाच पाहिजे, बरोबर की नाही? कारण श्रीमंत आणि गरीब हा आपला देह नाही आहे. या देहाची किंमत कशामध्ये मोजता येण्यासारखी नाही आहे, बरोबर की नाही?
म्हणून ज्याने हा देह दिलेला आहे तो श्रीमंत आहे. मग त्या श्रीमंत बापाची पोरं ही गरीब कशी असू शकतात? बरोबर की नाही? बघा, प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. एखाद्या अवयवाचा बघा ऑपरेशन करायचं म्हटलं, एखादा आजार झालं तर किती खर्च येतो. हा तर नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. 84 लक्ष योनी फिरून आलेला हा आपला जो नरदेह, हे एक महद्भाग्य आहे ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलेलं आहे आणि त्यालाच आपण विसरतो. म्हणून आता श्रवण केली याची फळं, क्रिया पाल्याटी तात्काळ, तुटे संशयाची मुळे कसरा. आपण काम करत राहायचं. आपल्याला जेवढं काम करायचं आहे तेवढं त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. पैशापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे खरं सुख आहे. पैसा असणं म्हणजे सुख आहे हे नाही आहे. ज्याच्याकडे पैसा नाही आहे तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आपल्या चेहऱ्यावर आनंद केव्हा? आपल्याकडे पैसा असला तरी आपला चेहरा बघा किती रागीट असतो, मत्सर भरलेला असतो, क्रोधाने भरलेला असतो. अरे पण त्याच्या खिशात आज तो कसा जेवेल, त्याचं घरचं संपूर्णपणे घर खर्च तो कसा भागवेल हे सुद्धा पाहत नाही. कारण देणे ईश्वराचे आहे ना. ज्याला चोच दिली त्याला दानाची सोय करून ठेवलेली आहे. फक्त कर्म करायचं बाकी आहे. नशिबावर अवलंबून राहायचं नाही आहे. समर्थ म्हणाले कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे. त्याने काम केलं की मला पैसे मिळतील. समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. म्हणून भाग दिलेला आहे. आपण समाधानी असलो पाहिजे. कुठल्याही प्रकारे आपण आयुष्यामध्ये एखादं कार्य करत असताना त्याच्या चरणाशी निवेदन ठेवून एखादा व्यवहार असेल किंवा एखादं कार्य करत असू तर नक्कीच त्याच्या आशीर्वादाने त्याच्या चरणाशी निवेदन ठेवून आपण ते काम कसं करता येईल याचं संपूर्णपणे नियोजन करता यायला हवं. सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. बरोबर ना? म्हणून पैसा असो किंवा नसो, परंतु आयुष्यात आपलं नाव आणि आपल्या कुटुंबाचं नाव कधीही खराब होणार नाही याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे. बरोबर ना? कारण ज्या प्रकारे दिवस पुढे पुढे चाललेले आहेत, कोणासाठी थांबलेले आहेत का हो? नाही आहे. वेळ कोणासाठी थांबलेली आहे का? नाही आहे. म्हणजे आपण कष्ट केले तर फळ नक्कीच मिळणार आहेत, आपल्याला पैसे मिळणारच आहेत. पण जो देह दिलेला आहे तो बघा अंथरुणावरच बसलेला आहे, त्याला काही मिळणार आहे? काहीच नाही आहे. बरोबर नाही? ज्याने कष्ट केले त्याला नक्कीच फळ देणारा बरोबर की विश्वाचा मालक आहेच. म्हणून कर्माने उत्तमाचं असलं पाहिजे. कर्म जर उत्तमाचे असतील तर नक्की त्याला फळ उत्तमाचं मिळेल. म्हणून पैसा ही अशी गोष्ट आहे ती टिकवता आली पाहिजे. ज्या प्रकारे बघा पैशाचा सुद्धा भाग दिलेला आहे. आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, पैशाचा भाग का दिलेला आहे? जिथे आपल्याला खर्च करायचा आहे तिथे आपण काय करत असतो? खर्च करत असतो. परंतु पैसा असूनसुद्धा आपण काय करत असतो? एखादी ऑपरेशन असेल किंवा एखादा कुठला आजार असेल त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु जर उत्तमाचा आपला देह असेल तर पैसा महत्त्वाचा नाही आहे, तर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपलं आयुष्य. आयुष्य पुन्हा नाही आहे. बरोबर नाही? जीवन हे पुन्हा नाही आहे. पुनरपी संसार येणे नाही आहे. जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत ना तोपर्यंत मी देवाचा आणि देव माझा, बस या दृष्टीने आपण या पृथ्वी तलावर यायचं, नमस्कार करायचं आहे. आणि मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.